हाय फ्रेंड्स, मी पूर्वा टेरोटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग आज जाणून घेणार आहोत आपण तुमच्या पार्टनरच्या लाईफमध्ये सध्या काय चाललेलं आहे, त्यांच्या मनी आणि त्यांच्या विचारात, त्यांच्या हृदयात, त्यांच्या मेंदूमध्ये तुमच्यासाठीची काय भावना चालू आहे ते आपण जाणून घेऊया. चला तर फ्रेंड्स, नो कॉन्टॅक्ट, लेस कॉन्टॅक्ट, ज्या पण मोडमध्ये तुम्ही आहात किंवा कॉन्टॅक्टमध्येही तुम्ही असाल तरी तुम्हाला जर तुमच्या पार्टनरच्या मनातलं ॲक्युरेट जाणून घ्यायचं आहे तर आपण ही व्हिडिओ पाहून घ्या. या व्हिडिओमध्ये त्यात तुम्हाला बरंच काही माहिती किंवा खुलासा होईल. तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जे कोणी नवीनच आलेले आहे, पहिल्यांदाच चॅनल पाहत आहे, त्यांच्यासाठी माझी विनंती असेल की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे टॅरोटचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर फ्रेंड्स, ही जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे. तुम्हाला जेवढं रेझोनेट होईल तेवढंच ठेवा. बरंच काही गायडन्स तर तुम्हाला भेटणारच आहे, नो डाऊट त्यात. पण काही गोष्टी कोणाला रेझोनेट होतील, कोणाला होणार नाही काहीतरी गोष्टी, किंवा सगळ्याच रेझोनेट होतील, किंवा त्यातले काय 5%, 10% किंवा 100%ही रेझोनेट होतील. तर तुम्ही जेवढ्यात तेवढं ओपन माइंड ठेवून ऐका ही रीडिंग, आणि जेवढा गाईडलाईन मिळतं आहे तेवढंच तुम्ही घ्या. जबरदस्तीचं आपल्या सिच्युएशनमध्ये फिट करायची नाही ही रीडिंग. ओपन माइंड ठेवून पाहायचे, ऐकायचे, त्यातून काय गाईडलाईन मिळतं आहे त्याच्याकडे फोकस ठेवायचं. बरं, चला, ओके, ऑल राईट. हे मी ह्याच्यासाठी क्लिअर केलं आहे कारण ही कोणा एकाची रीडिंग नाही. आता मी कोणाची एनर्जी ते पिक करते ते मलाही ठाऊक नाही आहे. आता मी माझ्या व्ह्युअर्ससाठी इथे प्रार्थना केलेली आहे की माझे जे हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोचेल, माझ्या व्ह्युअर्सच्या पार्टनरची करंट फिलिंग, त्यांचे धानेमाने काय आहे ते सांगा. चला तर फ्रेंड्स, मी कार्ड्स बरेचसे शफल केलेले आहेत. आता वेळ न दवडता लगेचच मी स्टार्ट करते. ओके, पहिलं कार्ड येते अवेअरनेस, दुसरं कार्ड आहे रिबर्थ, ऑल राईट, तिसरं कार्ड आहे इंटेन्सिटी, चौथं कार्ड आहे ऑर्डिनरीनेस, पाचवं कार्ड आहे फायटिंग. फ्रेंड्स, आता पाहून घ्या, इथे एनर्जी आलेली आहे. आता मला सांगा, किती जणांची तुमच्या पार्टनरशी फायटिंग झालेली आहे? किती जणांची? नॉर्मल फायटिंग नाही आहे, चांगल्या म्हणजे मोठ्या लेवलची फायटिंग झालेली, काहीतरी मोठ्या गोष्टीबद्दल, काही आपली साधीसुधी फायटिंग ही नाही मला दिसत आहे. काहीतरी महत्त्वाच्या विषयावर फायटिंग झालेली आहे. आता ही तुमची पास्टची एनर्जीसुद्धा असू शकते. ओके, तर फ्रेंड्स पहा, तुमची इथे तुमच्या पार्टनरची इथे एनर्जी आलेली आहे. आणि एक तुम्हाला आणखीन ॲड मी इथे करू इच्छिते की तुमच्या पार्टनरच्या रीडिंगमध्ये कदाचित तुमचीही एनर्जी इथे वाईस वर्सा येऊ शकते. म्हणजे तुमची एनर्जी इथे पीक होऊ शकते. तर त्या हेतूने, त्या दृष्टिकोनानेही तुम्हाला घ्यायचं आहे की ही बाबा, ही माझं थॉट, हे माझं आहे, ही ऊर्जा माझी आहे, असा तो विचार माझा चाललेला आहे. ओके, तर एक मी सांगितलं आहे. नाही तर तुम्ही म्हणाल हो पार्टनरची पण हे चालली आहे का, तर एक सांगितलं तुम्हाला की तुमची ऊर्जा येते. कारण की आपण मेड फॉर इच अदर असतो. पार्टनरसाठी आपण, देवाने आपल्याला एकमेकांसाठी घडवलेलं असतं, एकमेकांसाठी पूरक बनवलं असतं. तर आपल्या एनर्जीही वाईस वर्सा इथे हे होऊ शकतं. ओके, तर फ्रेंड्स, आज माझा आवाज जरा घसा बसला आहे, त्यामुळे जरा आवाज माझा अगदी शार्प येत नाही. तर मला ह्या कंडिशनमध्ये तुम्ही सांभाळून घ्या. ओके, थँक्यू. आता चला, अवेअरनेसचं कार्ड का आलेलं आहे? सावध,
कशाबद्दल तुमचे पार्टनर सावध झालेले आहेत? कशाबद्दल माझे व्ह्यूअरचे पार्टनर इथे सावध झालेले आहेत? आर्कएंजल मायकेल मला सगळे कार्ड्स क्लिअर करा. अवेअरनेसचं कार्ड इथे का आलं आहे मला क्लिअर करा. आर्कएंजल मायकेल प्लीज गाईड मी, प्लीज गाईड मी, प्लीज गाईड मी. ओके. रिबतचं कार्ड का आलेलं आहे? ओके. इंटेन्सिटीचं कार्ड का आलेलं आहे? ओके. ऑर्डिनरीनेसचं कार्ड का आलेलं आहे? टू ऑफ वँड. फायटिंगचं कार्ड का आलेलं आहे? ओके. इक्वल क्वांटिटी. आणि बॉटम ऑफ द डेक आलेलं आहे अपॉर्च्युनिटी, हिलिंग. एक मिनटं, कार्ड्स तुम्हाला व्यवस्थित हे करून घेते म्हणजे कसं मला बॉटम ऑफ द डेकचं तुम्हाला तेही कार्ड मी लक्षात घेऊन तुम्हाला सगळं सारासार सांगते इकडे, म्हणजे तुमचं एकूण लक्षात येईल काय चाललं तुमच्या पार्टनरच्या लाईफमध्ये. तुमच्याबद्दल जे काही तुम्हाला सांगत नाही किंवा हिडन ठेवलेलं आहे आणि तेही सगळे पत्ते मी इथे ओपन करते. ओके. ओके, ऑल राईट. आता हा जो कार्ड आहे हा असा तुम्हाला फोकस्ड होत असेल थोडाफार तरी. चला मी आता रीडिंगला स्टार्ट करते. तुम्हाला सांगते हे काय काय आलेले आहेत कार्ड्स आणि एक्सप्लेन करते. आणि आधीचं बॉटम ऑफ द डेक आले ब्रेक थ्रू. तुमच्या दोघांमध्ये अशी काहीतरी मोठी दरार, मोठं असं सेपरेशन, मोठं असं म्हणजे काय म्हणू शकतो आपण इकडे, एक भेदलं जातं ना, एक नात्याला एक म्हणजे असं काय म्हणू शकतो मराठीमध्ये, भेदने. कशी धरती कशी अशी भेदली जाते असं तिला हे पडतं, त्या पद्धतीने की नात्याला भेदलं गेलेलं आहे. ब्रेक थ्रूचं कार्ड आलेलं आहे हे पहा. हे मी लक्षात घेणारच आहे विदाउट फेल. याला धरूनच मी सरासर रीडिंग तुम्हाला देते. चला तर फ्रेंड्स मी आता तुम्हाला रीडिंग सांगते. ओके, ऑल राईट. अवेअरनेसचं कार्ड इथे आलेलं आहे. तर काही गोष्टींबद्दल तुमच्या पार्टनरला वेळ किंवा भगवंत किंवा नियती, परमनियती ही अवेअर करणार आहे, जागृत करणार आहे, सावध करणार आहे, अलर्ट करणार आहे. आणि मला वाटतं काही लोकांचे मुखवटे तुमच्या पार्टनरला दिसलेले आहेत असं मला वाटतं आहे. पण ते पूर्णपणे सारासार पूर्ण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो मुखवटा आणि पडदा जो आहे तो बस काही दिवसात पूर्णपणे उघड होणार आहे तुमच्या पार्टनरला. ज्यांना तुमचे पार्टनर खूप चांगले समजत होते, तुम्हाला धिक्कारून त्यांना चांगलं म्हणत होते, त्या लोकांचं आता पहा तुमच्या लाईफमध्ये अशी मंडळी कोण आहे. हे ते वँडची कार्ड जास्त आलेली आहेत, तर ती लोक तुमच्या फॅमिलीमधलीच आहे किंवा नाते संबंधातलीच आहेत, हे तुम्ही शोरशाट सांगू शकते. तर काही लोकांची नातेसंबंधातली नसते तर त्यांनी तसा अर्थ घ्यावा. जिथे कुठे तुमच्या संबंधात ती माणसं आलेली आहेत कार्मिक बॅगेज घेऊन, त्यानुसार तुम्ही इथे अर्थ घेऊ शकता. तर ऑक्टोबर मंथमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये ह्या महिन्यापासून ही रीडिंग जोपर्यंत जेव्हा तुम्हाला ही सापडेल किंवा तुम्ही पाहिल्यानंतर ही ऊर्जा तुम्हाला लागू होईल त्या दिवसापासून इन्स्टंट ही टाईमलेस रीडिंग आहे. तर ही ज्या दिवसापासून पाहाल त्या दिवसापासून तुम्हाला रेझोनेट होईलच यातली. तर ऑक्टोबरमध्ये त्यांना सगळ्यांचे चेहरे इथे दिसणार आहेत क्लिअर कट. ते अवेअर होणार आहेत सगळ्या बाबतीत. आता थोडेफार अवेअर आहेत, आता पूर्ण क्रिस्टल क्लिअर इथे अवेअर ते ऑक्टोबर मंथमध्ये किंवा सप्टेंबर मंथमध्ये होणार आहे. तर अवेअरनेसचा कार्डला मी अशा पद्धतीने क्लिअर केलेला आहे. इकडे तुमच्या पार्टनरची ही रीडिंगमध्ये आलेलं आहे. त्यांचे काय थॉटमध्ये चाललेलं आहे की ते अवेअर झालेले आहेत आणि वेळेने त्यांना अवेअर केलेलं आहे. लक्षात येते का?
अशा पद्धतीने सांगायचं तर मी तसं सांगते की तुमच्या पार्टनरला वेळेने, परमनियतीने, या भगवंतानी अवेअर केलेलं आहे, सावध केलेलं आहे काही दुष्ट लोकांपासून, काही दुष्कर्मी लोकांपासून, पापी लोकांपासून अवेअर केलेलं आहे आणि ते अवेअर झालेले आहेत. दुसरं कार्ड रीबर्थ आहे, तर त्यांना आता नवीन सुरुवात करायची आहे. नवीन सुरुवात कसली करायची आहे, तर लग्नासंदर्भात काही गोष्टी तुमच्या राहिलेल्या असतील किंवा लग्न झालेलं आहे आणि व्यवस्थित काही लग्न सक्सेसफुल झालं नसेल, तर ते लग्न सक्सेसफुल कसं होईल. दुसरी गोष्ट, लग्न झालेलं नसेल तर माझं लग्न कसं होईल अमुक ह्या व्यक्तीशी, आणि या व्यक्तीशीच मी लग्न करणार असं त्यांचं ठाम मत आहे. आणि लग्न झालेलं असेल तर ह्या व्यक्तीला आपण म्हणजे लग्नामध्ये सक्सेसफुली, म्हणजे जे काय गोष्टी असतील, देवाणघेवाण असतील, इन्व्हेस्टमेंट केलेली नाही, हे लग्न सक्सेसफुली डन केलेलं नाही, काही गोष्टी राहून गेल्यात, बराच मिसअंडरस्टँडिंग किंवा खूप म्हणजे असं विश्वासघात किंवा ट्रस्ट इश्यू झालेले असतील, ते सगळं निवारण करून एक नवीन सुरुवात लग्नामध्ये सक्सेस त्यांना तुम्हाला द्यायचं आहे. हे त्यांचे थॉट मी तुम्हाला सांगते, तुमच्या पार्टनरचे. तिसरी गोष्ट, इंटेन्सिटी. त्यांना खूप म्हणजे हे झालं आहे तुमच्या प्रती, ते पॅशनेट झालेले आहेत. आता तुम्ही समजून घेऊ शकता, मी इथे सगळ्याच गोष्टी अगदी रिव्हील म्हणजे पूर्णपणे सांगू शकत नाही, अगदी थोडक्यात आणि मी अगदी इन शॉर्टमध्ये सांगत असते. तुम्ही नोट केला असाल नसाल मला माहिती नाही, कारण पब्लिक प्लॅटफॉर्मवर इकडे मी जास्त डीप डाऊनली सांगू शकत नाही. एखाद्याची पर्सनल रेटिंग असेल तर मी क्लिअर सांगू शकते. तर इथे त्यांना अगदी ते पॅशनेट झाले टुवर्ड्स यू, खूप पॅशनेट आहे. म्हणजे खूप त्यांना अशी क्रेविंग होत आहे की नाही, ही व्यक्ती माझी आहे आणि ती माझीच आहे. तुमच्यावर असं हक्क किंवा तुम्हाला असं माझी ही म्हणजे जणू काही माझी प्रॉपर्टीज आहे असं ते समजतात आणि त्यांना तुम्ही हवे आहात. तर तुम्ही समजून घ्या. खूप तीव्रतेने इकडे त्यांचं म्हणजे काय ते म्हणू शकतो आपण, एक तुमच्या प्रती जी आकर्षणाची भावना आहे ना, ती अधिकाधिक तीव्र झालेली आहे. तीव्र ऐवजी इकडे आपण असं म्हणू शकतो की तीव्रतेने ही स्ट्रॉंगली तुमच्या टुवर्ड्स येत आहे, म्हणजे वाढत चालत आहे, वाढत जात आहे आणि त्याची तीव्रता आता थांबण्याच्या ह्याची नाही आहे. ओके, आता ऑर्डिनरीनेसला कार्ड 2 ऑफ पॅडने क्लिअर केलं आहे, तर त्यांच्या काही ते कुठल्यातरी गोष्टीची वाट पाहत आहेत, त्यांच्या काही इच्छा आहेत, त्या इच्छापूर्ती इथे नक्कीच होतील आणि ते मॅनिफेस्ट करत आहे की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. पास्टमध्ये त्यांनी जे काय फायटिंग केली तुमच्यासोबत, ज्या काय गोष्टी, ज्या काय रूड बिहेवियर, काय गोष्टीबद्दल तुम्हाला सपोर्ट केलेला नाही, तुमच्या विरोधात ते बोललेले आहेत, तुम्हाला खूप असं मेंटली डिप्रेस्ड केलेलं आहे, फिजिकली हरेस केलेलं आहे, तर त्या गोष्टींचं त्यांना आता खूप म्हणजे विचार पडलेला आहे की मी ह्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत, तर मला आता ह्याचं भुगतान करायचं आहे. त्यांनी पूर्णपणे ठरवलेलं आहे, तुम्हाला सांगो अथवा न सांगो, त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे की आता मी ह्या गोष्टीचं भुगतान करणार, इक्वल गिव्ह अँड टेक करणार आहे नात्यामध्ये, समसमान नात्याची म्हणजे देवाणघेवाण करणार आहे. तर ते एक नवीन सुरुवात तर तुमच्याशी सोबत करणारच आहे आणि त्या नात्यामध्ये इक्वल गिव्ह अँड टेक तुम्हाला भेटणार आहे. तर फ्रेंड्स, आता जाणून घेऊया आपण ह्या नात्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एंजल गायडन्स काय देत आहे तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. एंजल तुम्हाला काय गाईड करत आहे ह्या नात्याबद्दल. माझ्या व्ह्यूअर्सना आता ह्या कंडिशनमध्ये, बाकी तर कार्ड्स खूप छान आले, ऊर्जा खूप छान आहे तुमच्या पार्टनरची, तुम्हाला खूप तुमच्या टुवर्ड्स पॅशनेट आहेत. काही लोकांचे मुखवटेही त्यांच्या नजरेतून उतरलेले आहेत, त्यांना सगळं कळलेलं आहे, कोणी काय काय केलेलं आहे, कोणी त्यांचे कान भरलेले आहे, भडकवलेलं आहे त्यांना,
सगळं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. एक नवीन सुरुवात, रिबर्थ त्यांना करायची आहे. लग्नाला सक्सेसफुल करायचं आहे किंवा ज्यांच्यासोबत लग्न करायचं आहे त्यांच्यासोबतच त्यांना लग्न करायचं आहे. आणि ज्यांच्यासोबत ते लग्नामध्ये आता कंटिन्यू आहे त्यांना इक्वल गिव्ह अँड टेक त्यांना द्यायचं आहे. खूप तीव्रतेने ह्या गोष्टी तुमच्या टुवर्ड्स येणार आणि पार्टनर सज्ज आहेत. हा घोडा पहा किती म्हणजे पॅशनेट आहे एकदम सगळ्या गोष्टीत. म्हणजे हा जो रागाने लालबुंद घोडा तुम्हाला दिसत आहे, हा तुमच्या शत्रूंबद्दल त्याचा राग आहे आणि तुमच्या टुवर्ड्स खूप पॅशनेट आहेत. तर ती संधी इथे पहा, ह्याचं कार्ड आलेलं आहे, द स्टारचं. तुमच्या नात्याला त्यांना एक म्हणजे सक्सेसफुली असं लाईमलाईटमध्ये खूप असं हे करायचं आहे, उज्ज्वल भविष्य त्यांना करायचं आहे. आणि सगळं काही ब्रेक थ्रू करून कुठलीही अडचण त्यांना भेदून तुमच्यापर्यंत पोचायचं आहे. तर चला तर मग एंजल गायडन्स आपण घेऊया, काय येते. आर्कएंजल मायकल मला सांगा, माझ्या व्ह्यूअर्सने ह्या कंडिशनमध्ये आता काय करावं, त्यांना गायडन्स काय, नेक्स्ट सेक्शन काय करावं. ओके, आस्क युअर एंजल म्हणजे तुम्ही तुमच्या देवाला विचारू शकता, तुमच्या गुरूंना विचारू शकता, तुमचे ज्यांना तुम्ही मानता अंतःकरणापासून त्यांना तुम्ही विचारा की अशा कंडिशनमध्ये तुमचं अंतर्मन काय म्हणते, तो धावा तुम्ही स्वीकारायचा आहे, इतरेतर कोणाचं ऐकायचं नाही. दुसरं उत्तर आहे येस. हे जे मी काय बोललं आहे बघा, एंजलनीही कन्फर्मेशन दिलेलं आहे माझ्या ह्या गोष्टीला की जे काही ते मी ऊर्जा इथे आली आहे, पिकअप केली आहे तुमच्या पार्टनरची, ती येस आहे, बिग येस आहे. तर हे सगळं बरोबर आहे असं एंजल म्हणतात आहे. आता तुम्हाला पुढचं पाऊल आस्क यू एंजल, तुमच्या परमेश्वर आपला अंतःकरणातच असतो बरं का. तर आपल्याला आतला आवाज काय येतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं, बाहेरचं काय पाहायचं नाही आहे, कोणाचं ऐकायचं नाही आहे. आतला आवाजकडे, इनर व्हॉईसकडे, तुमचं इंट्युशन काय म्हणतं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि ही ऊर्जा जी आली आहे ती परफेक्ट आली आहे. येस, हे सगळं येस आहे असं एंजल म्हणतात आहे. अगदी बरोबर आहेत असं म्हणतात आहे. होय असं म्हणतात आहे एंजल. होय असं मार्गदर्शन आलेलं आहे. येस. आणखीन एक कार्ड मी काढते, परफेक्ट टायमिंग. हे बघा, हे आता डबल कन्फर्मेशन केलेलं आहे डिवाईननी. तुमची वेळ आलेली आहे आता. म्हणतात ना, वेळ आल्याशिवाय काय होत नाही. आणि समय से पहले और किस्मत से ज़्यादा कभी किसी को ना मिला है ना मिलेगा. म्हणजे तुमच्या नशिबाची आता वेळ आलेली आहे, लक तुमच्या फेवरमध्ये आहे, परफेक्ट टायमिंग आलेलं आहे, तुमच्या मनासारखं सर्व होणार आहे. जे काही शत्रू होते ते नष्ट होतील, जे काही भांडणतंटे होते ते आता पॉझिटिव्ह वेमध्ये रिबर्थ होणार आहे, नवीन सुरुवात होणार आहे त्याची. आणि हीच परफेक्ट टायमिंग आहे असे इथे एंजल सांगू इच्छित आहे. तर फ्रेंड्स, या रीडिंगला क्लेम करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर क्लेम करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.